निजाम काळापासून चालत आलेला रेल्वेचा लढा आणि त्या लढ्यामध्ये इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक जणांनी केलेलं आपलं योगदान, या सगळ्या गोष्टीचं फलित म्हणून उद्याच्या 17 सप्टेंबर रोजी बीड नगर म्हणजेच अहिल्यानगर रेल्वे धावणार आहे। याचा आढावा घेण्यासाठी आज आपण भेटतोय। मी डॉक्टर सतीश लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन। मित्रांनो, बीड जिल्ह्यात रेल्वे यावी याच्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये एक उत्सुकता होती, पण अनेक वेळा रेल्वे येणार वगैरे या सगळ्या घोषणा आणि हातात काहीच पडत नाही असं बघितल्यानंतर बीड जिल्ह्यातील जनता नाराज होतानाचे चित्र आपल्याला दिसले। त्याच्यानंतरच्या मेहनती वाढल्या। खास करून या सगळ्या रेल्वे संघर्षामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचं खूप मोठं योगदान, माजी स्वातंत्र्य सैनिकांनी मात्र रेल्वे संघर्ष तेवत ठेवला आणि त्याचंच फळ आज आपण चाखतोय। आज पण रेल्वे साठीची जी कृती समिती आहे त्यांचं नाव बदललेलं नाहीये, ते नाव स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावरच आहे। या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता आता तरी रेल्वे ही नगर ते बीड या दरम्यान म्हणजे अहिल्यानगर ते बीड या दरम्यान चालणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा असणार आहे परळीपर्यंतचा। अहिल्यानगर ते बीड रेल्वे सध्याची चालणार आहे ते डिझेलवर चालणार आहे आणि अहिल्यानगर ते बीड हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 5 तास लागणार आहे आणि ही पॅसेंजर रेल्वे आहे। पॅसेंजर रेल्वेमुळे लागणारा एवढा मोठा वेळ, या गोष्टीचा विचार मात्र शासन दरबारी होणं जरुरी आहे। याच्यावर आपण बोलूया, पण त्याच्या अगोदर हे बघूया की निजाम काळापासूनचा जो हा प्रयत्न होता, या प्रयत्नाला पुढे जे मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला किंवा मेहनत केली ते आपल्या बीडच्या खासदार केशरबाई क्षीरसागर यांनी। खासदार क्षीरसागर यांनी मात्र आपल्या परीने जेवढे होतील तेवढे प्रयत्न केले। त्यावेळेसचे जे रेल्वे मंत्री होते जाफर शरीफ हे स्वतः मूळ कर्नाटकचे होते आणि काकू पण कर्नाटकच्या होत्या, तर त्यांनी जाफर शरीफ यांना कन्नडी भाषेमध्ये बोलून या सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्याचं थोडं इम्प्रेशन आणि फायदा पण झाला, एक आपुलकी झाली आणि इंदिरा गांधी समोर या सगळ्या गोष्टी त्यांनी परखडपणे मांडल्या आणि त्याच्यानंतर या रेल्वेच्या गोष्टीला कुठं ना कुठेतरी सुरुवात झाली, पण ते भिजत घोंगडं तसंच राहिलं। त्याच्यावर राजकारण किंवा बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी झाल्या आणि याच्यानंतर याच्याच बरोबर जर महत्वाचा रोल जो असेल तो स्वातंत्र्य सैनिकांचा आहे। स्वातंत्र्य सैनिकांमध्ये आपण मदनलाल सारडा यांचं नाव प्रामुख्याने घेऊ, त्याच्याच बरोबर नामदेव क्षीरसागर असतील, त्याच्याच बरोबर हिरलालजी सारडा असेल, त्याच्याच बरोबर बन्सीलाल जाधव असतील। या सगळ्यांचं म्हणजे नाव असंख्यत घेण्यासारखे, पण या सगळ्यांचं योगदान आणि त्याच्यामध्ये खास म्हणजे मदनलाल सारडा यांनी तर याविषयी हायकोर्टामध्ये रिट पण दाखल केली होती आणि त्या गोष्टीचा फायदा मात्र या रेल्वेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी झालेला आहे। या सर्व लोकांचं योगदान आहे आणि त्यांचं आपण योगदान मान्यच केलं पाहिजे। त्याच्यानंतरची पुढची जी संघर्ष समिती आहे त्या संघर्ष समितींनी, कृती समितींनी पण रेल्वेसाठी आपल्या परीने मेहनत केली आणि त्या संदर्भात आज त्या समितीची एक प्रेस कॉन्फरन्स होती। आता विषय हा येतोय की ही रेल्वे फक्त अहिल्यानगर ते बीड होते, ती पण पॅसेंजर रेल्वे होते, म्हणजे किती लोक प्रवास करतील, किती लोक या गोष्टीचा फायदा घेतील हा सगळ्यात मोठा प्रश्न। कारण बीड ते अहिल्यानगर किंवा अहिल्यानगर ते बीड हा प्रवास करण्यासाठी 5 तास लागणार आहेत। त्याच्यानंतर मात्र असं होऊ नये की प्रवासी सापडलेच नाहीत, म्हणून ही रेल्वे, कारण ही रेल्वे सध्या तरी इलेक्ट्रिक रेल्वे म्हणून नाही काम करत आहे, ही रेल्वे डिझेलवर काम करते। डिझेलचा लागणारा कमीत कमी खर्च तरी रेल्वेला निघणं जरुरी आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करता रेल्वे प्रशासनाने सगळ्यात पहिलं पाऊल उचललं पाहिजे, ते जे इलेक्ट्रिक वर्क होणार आहे त्याचं काम जलद गतीने होणं जरुरी आहे, म्हणजे रेल्वेचं भुर्दण कमी होईल। त्याचबरोबर बीड ते परळी हा मार्ग ताबडतोब होणं जरुरी आहे, नाहीतर आम्ही तुम्हाला बीडसाठी रेल्वे आणून दिली हे फक्त नावापुरतं नसावं। बीड ते परळी हा मार्ग होणं जरुरी, त्याच्यानंतर पुढची स्टेप होऊ शकते आणि ते व्हायलाच पाहिजे। परळी बीड अहिल्यानगर टू मुंबई, म्हणजे परळी टू मुंबई वाया बीड आणि अहिल्यानगर अशी जर रेल्वे केली आणि 10 तरी बोगी त्या रेल्वेला जर लावल्या तर एका बोगीमध्ये 72 लोक, ज्यांनी की परळीहून निघले, बीडहून निघले तर आरामशीर झोपून ते मुंबईपर्यंत प्रवास करू शकतील आणि ती पण
पॅसेंजर गाडी नसावी, अशा प्रकारची जर गाडी केली तर मात्र रेल्वेचाही फायदा आहे आणि ज्या उद्देशाने गाडी केली होती त्या गोष्टीचा पण फायदा आहे। रेल्वेचा फायदा व्यापार वाढण्यासाठी होईल असं म्हणण्यापेक्षा आणखीन एक याच्यातला दुसरा मार्ग रेल्वेचा, ज्याचा की सॅटेलाइट सर्वे झालेला आहे, म्हणजे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, हा जर रेल्वे मार्ग झाला तर हा मात्र रेल्वे मार्ग बीडकरांसाठीच नाही तर पूर्ण भारतासाठी खूप फायद्याचा आहे। पण तो सॅटेलाइट सर्वे झाला, त्याच्यानंतर पुढे काय झालं किंवा नेमकं पुढे काय होणार आहे याच्याबद्दल आणखीन काही माहित नाही। या संदर्भामध्ये त्या वेळेसचे मुख्यमंत्री म्हणजे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस पण हा शब्द दिला होता की नाही, आम्ही या रेल्वेसाठी पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50% भार उचलू। बीड परळी रेल्वे म्हणजे आता जे अहिल्यानगर आणि बीड रेल्वे येते, या रेल्वेमध्ये मात्र कौतुक करावं लागेल विलासराव देशमुख यांचं। विलासराव देशमुख यांनी त्या काळामध्ये या रेल्वे मार्गासाठी स्पष्ट महाराष्ट्र शासनातर्फे 50% खर्च उचलला जाईल हे सांगितलं आणि ती मैलाची गोष्ट होती। त्याच्यामुळे की बीड रेल्वे ची प्रगती होण्यासाठी, या सगळ्या रेल्वे मार्गाची प्रगती होण्यासाठी उपयोग झाला। पण हा रेल्वे मार्ग फक्त फार्स नसावा, कारण की पॅसेंजर गाडी या सगळ्या गोष्टीचे विचार करता रेल्वे प्रशासनाने बीड परळी हा मार्ग ताबडतोब तयार करावा। जसं की सांगण्यात येतं की डिसेंबर पर्यंत तयार होईल, वाटत नाही, पण डिसेंबरच्या ऐवजी मार्च पर्यंत हा मार्ग तयार व्हावा, जेणेकरून की ही पूर्ण रेल्वे परळी तो अहिल्यानगर चालू होईल। आणि ही रेल्वे ठीक आहे, एखादी रेल्वे आपण पॅसेंजर ठेवा, पण त्याच्याबरोबर एखादी रेल्वे एक्सप्रेस पण ठेवा आणि ती रेल्वे परळी वाया बीड, अहिल्यानगर, मुंबई अशी करावी, जेणेकरून की या रेल्वेच्या 10 बोगी पुढे कंटिन्यू होतील आणि रेल्वेचं नुकसान नाही आणि प्रवाशांचं पण भलं होईल। त्याचबरोबर आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा जो जळगाव म्हणजे बऱ्हाणपूर, जळगाव पासून जो धाराशिव पर्यंतचा किंवा पुढे सोलापूर पर्यंतचा हा जो रेल्वे मार्ग आहे, या रेल्वे मार्गाबद्दल मात्र गांभीर्याने घ्यावं। आता आपल्याला रेल्वे मंत्री खूप मजबूत आणि महाराष्ट्रातीलच भेटलेले आहेत, अश्विनी वैष्णव, त्यांनी पण या गोष्टीला गांभीर्याने घ्यावं हे कृती समितीने सांगितलं आणि हे बीडकरांच्या वतीने प्रत्येक जण ही गोष्ट बोलतोय, कारण बीडमध्ये व्यापार नाहीये। बीडमध्ये नामलगाव जवळ MIDC मोठी आहे, आणखीन MIDC ची एरिया वाढू शकतो, पण जर हा रेल्वे मार्ग झाला तर मात्र बीड हे सगळ्यात सेंटरचं ठिकाण बनल। त्याचबरोबर इंडस्ट्री वाढण्यासाठी मदत होईल, बीडचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल आणि हे जे कम्युनिकेशन आहे भारताचं, हे कम्युनिकेशन पण सुलभ होण्यासाठी मदत होईल, म्हणजे दक्षिण आणि उत्तर हे एकमेकाला जोडणारं कम्युनिकेशन सुलभ होण्यासाठी मदत होईल। या दृष्टीने मात्र शासनाने विचार करणं आणि प्रयत्न करणं जरुरी आहे। आणि हे जे सगळे आपले जे लोक आहेत बीडचे, रेल्वे कृती समिती म्हणून जे की रेल्वेच्या प्रश्नासाठी भांडतायत, त्यांच्या मेहनतीला मात्र प्रत्येक बीडकरांनी साथ देणं जरुरी आहे। रेल्वे आली आहे, रेल्वे बीडपर्यंत येणार आहे, याचं स्वागत आहे, पण याच्यात समाधान नाही असं मात्र आम्ही बीडकरांना विचारल्यानंतर ते बोलले। शासनाने या गोष्टीबद्दल नक्कीच सकारात्मक विचार करून अहिल्यानगर बीड परळी ही रेल्वे ताबडतोब चालू करावी आणि ती एक्सप्रेस असावी, इलेक्ट्रिक गाडी असावी आणि तिला सरळ पुढे मुंबईला जोडण्यात यावं। आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो, पुढचा एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या वेळेस भेटू। नमस्कार।